बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। अगदी प्राची, पंतप्रधानांचा हा दौरा आहे हा सर्वार्थानेच महत्त्वाचा मानला जातो आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा होतोय। एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या दौऱ्याला आक्रमकपणे विरोध होतोय, भाजपकडून प्रतिक्रिया दिली जात नाहीये। या सगळ्यात महत्त्वाची ठरतीये ती म्हणजे शिवसेनेची भूमिका, कारण शिवसेनेकडून पंतप्रधानांच्या स्वागताचे बॅनर झळकावण्यात आलेले। शिवसेनेची नेमकी भूमिका काय? शिवसेनेचे नेते श्याम देशपांडे यांनी पुण्यातला जो पौर रोडचा ज्या ठिकाणाहून पंतप्रधानांचा प्रवास होणार आहे या ठिकाणी बॅनर झळकावलेले आहेत। अतिथी देवो भव अशी आपली भूमिका असल्यामुळे आपण हे बॅनर लावल्याचं स्पष्टीकरण श्याम देशपांडे दिलेलं आहे। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही दोन्ही पक्ष अत्यंत आक्रमक झालेले बघायला मिळाले। दोघांकडूनही आंदोलनं केली जात आहेत। राष्ट्रवादी हे भजन गात निषेध करत आहे, तर काळे झेंडे फडकवत काँग्रेस दुसऱ्या ठिकाणी आंदोलन करताना बघायला मिळते। सेनेकडनं मात्र याबाबत कोणतीही भूमिका घेतली गेलेली नाही आहे। सेनेबाबत कुठलंही स्पष्टीकरण किंवा काय भूमिका आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबत याबाबत वक्तव्यही केलं गेलेलं बघायला मिळालेलं नाही आहे। सेनेचे 2 मंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर सुभाष देसाई हे प्रोटोकॉलचा भाग म्हणून या संपूर्ण दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि मात्र त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा स्पष्ट केल्याप्रमाणे तेही या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र सेनेकडनं केलं जाणारं हे स्वागत ही सेनेची अधिकृत भूमिका मानायची का सेना नेत्याची भूमिका मानायची असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे। पण आतापर्यंत जो काही सोहळा पार पडलेला आहे इथे कुठेही पंतप्रधानांच्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये सेनेकडनं विरोध किंवा भूमिका मांडली गेलेली नाही आहे। त्यामुळे हे समीकरण नेमकं काय आहे असाही सवाल उपस्थित केला जातो आहे। पंतप्रधान आता निओ मेट्रो प्रकल्पाची माहिती घेत आहेत आणि त्यानंतर गरवारे स्टेशनवरती वरच्या मजल्यावरती जिथे प्रत्यक्ष मेट्रो रेल्वे आहे त्या दिशेने जाताना बघायला मिळत आहेत। अत्यंत आधुनिक पद्धतीने हे मेट्रो रेल्वे स्टेशन गरवारेचं जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। सगळ्या अत्याधुनिक सुखसोयी त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे आता पंतप्रधान हे जरी एस्केलेटरवरनं जात असले तरीसुद्धा या स्टेशनवरती तुमची सायकल किंवा वाहनं घेऊन जायची सुद्धा सोय करून देण्यात आलेली आहे। थेट मेट्रोमधनं ही वाहनं घेऊन सायकल घेऊन लोकांना प्रवास करता येतो। लिफ्टची सोय आहे। त्याचबरोबर स्कॅनर्सच्या माध्यमातून तिकीट घेणं किंवा स्कॅन करून लोकांना बुकिंग करता येणं मेट्रोचं या सगळ्या सोयी करण्यात आलेल्या आहेत। त्या मेट्रो स्टेशनवरती खालच्या मजल्यावरनं आता पहिल्या मजल्यावरनं आता दुसऱ्या मजल्यावरती जिथे प्रत्यक्ष मेट्रो रेल्वे आहे त्या ठिकाणी पंतप्रधान आता दाखल झालेले बघायला मिळत आहेत। त्यांच्या शेजारी राज्यपाल कोश्यारी हे सुद्धा असलेले बघायला मिळत आहेत। या ठिकाणी मेट्रो रेल्वेच्या फंक्शनिंगच्या बाबतीतल्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याची माहिती आता पंतप्रधानांकडून घेतली जाते आहे। आणि त्यानंतर पलीकडे सजलेली पुणे मेट्रो ज्याची अनेक दिवस पुणेकर अत्यंत उत्साहाने वाट बघतात की ही मेट्रो नेमकी सुरू होणार कधी, ती मेट्रो असलेली बघायला मिळते आहे। साधारण 2005-2006 मध्ये खरं तर या मेट्रो प्रकल्पाची जी पायाभरणी आहे ती करण्यात आली, प्रस्ताव मांडण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर मेट्रो भूमिगत हवी का ओव्हरहेड मेट्रो हवी या वादामध्ये हा संपूर्ण प्रकल्प रखडलेला होता। अनेक दिवसांनंतर निर्णय बाकी होता आणि त्यानंतर भाजप सत्तेत आल्यानंतर त्याला वेग मिळाला आणि प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामकाजाला सुरुवात झालेली होती। मोदींनी आता सिग्नल दाखवलेला आहे। पंतप्रधानांकडनं सिग्नल दाखवल्यानंतर मेट्रो रेल्वेच्या प्रवासाला पहिला जो प्रवास आहे अधिकृत मेट्रोचं लोकार्पण झाल्यानंतरचा त्या प्रवासाला सुरुवात होते आहे। हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधानांच्या हस्ते या संपूर्ण प्रवासाला सुरुवात होते आहे आणि त्यानंतर मेट्रो रेल्वे पुणेकर जे गेले अनेक वर्ष वाट पाहत आहेत ती मेट्रो रेल्वे धावणार आहे। अर्थात हा पहिला टप्पा आहे। अजूनही मोठ्या प्रमाणावरचं जे काम आहे मेट्रो रेल्वेचं ते बाकी आहे आणि त्यामुळे खरं तर या लोकार्पण सोहळ्यानंतर पुणेकरांना हा मेट्रोमधनं प्रवास करण्याचा आनंद घ्यायला मिळणार का असाही सवाल नागरिकांकडनं उपस्थित केला जातो आहे। पंतप्रधान स्वतः या मेट्रो रेल्वेमधनं प्रवास करणार आहेत। मेट्रो रेल्वेमध्ये ते आता जाताना बघायला मिळत आहेत। तुरळक लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे, तेवढ्याच लोकांची उपस्थिती या संपूर्ण कार्यक्रमासाठी बघायला मिळते आहे। पंतप्रधानांच्या बरोबरीने या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे 3 मंत्री असलेले बघायला मिळत आहेत। पंतप्रधान आता मेट्रो रेल्वेमध्ये येऊन बसलेले आहेत। या ठिकाणी ब्लाइंड स्कूलचे काही विद्यार्थी पंतप्रधानांसमवेत या मेट्रो रेल्वेमधनं प्रवास करणार आहेत। त्या सगळ्यांची पंतप्रधान संवाद साधताना बघायला मिळत आहेत आणि या मेट्रो रेल्वेच्या पहिल्या अधिकृत प्रवासाला
काहीच वेळामध्ये सुरुवात होते आहे. पुणेकर गेले अनेक दिवस ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत त्या मेट्रो रेल्वेच्या प्रवासाला अखेर सुरुवात होते आहे. अत्यंत छोटा असा हा टप्पा आहे. कोथरूडचं वनाज ते गरवारे या मधला इथून ही मेट्रो खरं तर रामवाडी जो नगर रोडचा टप्पा आहे तिथपर्यंत जाणार आहे. मात्र त्या सगळ्या टप्प्याचं काम अजूनही बाकी आहे. मधल्या काळामध्ये अनेक अडथळे आले होते. करोनाचं संकट होतं. करोनाच्या काळामध्ये सुद्धा मेट्रोचं काम सुरू झालं तरी मेट्रोतल्या अनेक कर्मचाऱ्यांना बाधा झालेली होती आणि त्यामुळे हे पूर्ण काम रखडलेलं होतं. आता हे कामाने वेग घेतलेला होता आणि निवडणुकीच्या आधी खरं तर मेट्रोचं लोकार्पण करायचं असा चंग भाजपने बांधलेला होता आणि तेच आज होताना बघायला मिळतं आहे. मेट्रो रेल्वेमध्ये एखादा सामान्य प्रवासी ज्या पद्धतीने प्रवास करेल त्याच पद्धतीने पंतप्रधानांचा सुद्धा प्रवास मेट्रो रेल्वेतनं होताना दिसतोय. पंतप्रधान त्या विद्यार्थ्यांसमवेत सीटवरती बसलेले आहेत आणि त्या मेट्रो रेल्वेमधनं मेट्रोच्या डब्यामधनं ते पुढच्या स्टेशनपर्यंत प्रवास करणार आहेत. मेट्रो आता निघालेली आहे. पहिला अधिकृत प्रवास लोकांच्या अत्यंत उत्साहामध्ये आणि तुरळक प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान करत असलेले बघायला मिळत आहेत. पुणे मेट्रोचा हा पहिला अधिकृत आणि महत्त्वाचा असा प्रवास पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये अखेर मेट्रोचं लोकार्पण झालं. अब तक जो एक ट्रेडिशनल साधन रहे हैं बसों के जरिए या प्राइवेट व्हीकल के जरिए जाते होंगे, अब उन बच्चों के जीवन में भी बदलाव आएगा. वो भी अपने घरों के आसपास बैठेंगे मेट्रो में और वो एक जगह से दूसरी जगह जा पाएंगे. बच्चे, दिव्यांग बच्चे भी उनमें शामिल हैं. वो भी आपसे कुछ देर पहले आपने देखा वो उनसे बातचीत कर रहे थे प्रधानमंत्री और बच्चों के साथ उनका आप जानते हैं कि लगाव रहा है प्रधानमंत्री का. और जब भी प्रधानमंत्री, जैसे कि हमने आपको पहले भी बताया कि जब भी प्रधानमंत्री किसी भी शहर में मेट्रो का उद्घाटन करने जाते हैं वो खुद भी उस मेट्रो में सवार होकर यात्रा करते हैं, वहाँ के लोगों के साथ बातचीत करते हैं, उनके अनुभवों को सुनते हैं, समझते हैं, अपने अपने बारे में जो अनुभव है उनको वो साझा करते हैं. ये इस वक्त आप देखिए प्रधानमंत्री के आसपास बच्चे मौजूद हैं और प्रधानमंत्री उनका हालचाल सुन रहे हैं, समझ रहे हैं, जान रहे हैं, उनके कंधों पे हाथ रखे. ये एक आप सोचिए किसी भी व्यक्ति के लिए कितना गौरव का ये पल होगा जब प्रधानमंत्री, देश के, भारत जैसे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किसी व्यक्ति के कंधे पर हाथ देकर उनके साथ वो बात करें, उनके बगल में वो बच्चे बैठें, उनकी पीठ थपथपाएं. उनके लिए कितना गौरव का पल रहा होगा, ये वो अपने जीवन में कभी नहीं भूलेंगे. देश के प्रधानमंत्री उनके साथ आम व्यक्ति की तरह मेट्रो में सवारी कर रहे हैं. आप देख सकते हैं बच्चियों को, लड़कियों को प्रणाम करते हुए, प्रधानमंत्री के साथ बातचीत करते हुए. और मुझे लगता है कि साफ तौर पर ये वो बच्चे हैं जो अब तक बसों के जरिए या पब्लिक प्राइवेट ट्रांसपोर्ट के जरिए अपने स्कूल कॉलेज की तरफ जाया करते होंगे, लेकिन अब वो बहुत ही कम पैसे में, बहुत ही कम वक्त में अब वो अपने स्कूल का सफर तय कर पाएंगे, कॉलेज तक पहुंच पाएंगे. और तमाम वो सारे बच्चे आप देख सकते हैं, वो स्कूल के बच्चे वहां पे मौजूद, दिव्यांग बच्चे भी मौजूद हैं, प्रधानमंत्री के साथ लगातार बातें कर रहे हैं, लड़कियां मौजूद हैं. और जिस भी शहर में, और जैसा कि मैंने पहले भी आपको बताया कि प्रधानमंत्री के इन बातों के बाद कि हर डिस्ट्रिक्ट, हर वो जिला एक एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट है, एक आकांक्षी जिला है. हर वो जिला चाहता है देश का कि हमारे यहाँ भी पुणे की तरह, लखनऊ की तरह, बाकी शहरों की तरह यहाँ भी वो तमाम सुविधाएं हो जो कि दूसरे बड़े शहरों में है. इसलिए भी उन आकांक्षी जिलों के जो लोग हैं उनके मन में भी ये सपना कि प्रधानमंत्री उनके शहर आएं और यहाँ भी मेट्रो की सौगात उन्हें दे पब्लिक ट्रांसपोर्ट के तौर पर. ये कहीं न कहीं प्रधानमंत्री इस बात को लेकर हमेशा एक प्रतिबद्ध रहे हैं कि पब्लिक ट्रांसपोर्ट में भी एक आमूलचूल परिवर्तन हो. हम जानते हैं कि हम गैस बेस्ड इकोनॉमी की तरफ, प्रधानमंत्री का एक सपना है कि हम फॉसिल फ्यूल से हम जितना दूर हो सकें और हम जो गैस बेस्ड इकोनॉमी है उसकी तरफ आगे बढ़ें. इलेक्ट्रिसिटी हम जानते हैं कि रीन्यूएबल जो सोर्सेज हैं हम उसकी तरफ जाएं. और जैसा कि हमने आपको दिखाया इस गरवारे मेट्रो स्टेशन पर, आपने देखा रीन्यूएबल एनर्जी के बारे में भी बड़ी बड़ी बातें लिखी गई थी कि किस तरह से इस मेट्रो में 40
फीसद एनर्जी जो है वो सोलर एनर्जी के तौर पर लिया जाएगा, उसका यूज किया जाएगा। जो वेस्ट है उसको कैसे वेल्थ के तौर पर इस मेट्रो में भी हम आपको आगे बताएंगे किस तरह से उसका यूज किया गया है। वेस्ट टू वेल्थ की तरफ, कचरे से कंचन की तरफ आगे इसका भी इस्तेमाल किया गया है। और पब्लिक ट्रांसपोर्ट, हम बार बार कह रहे हैं कि किसी भी शहर का पब्लिक ट्रांसपोर्ट, खासकर अगर मेट्रो की सेवा वहां विद्यार्थ्यांबरोबर या मेट्रोचा पहिला प्रवास जो आहे तो करताना बघायला मिळत आहेत। बनास ते गरवारे या संपूर्ण टप्प्यामध्ये हा प्रवास पंतप्रधान करताना बघायला मिळत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा पहिल्या मेट्रो प्रवासामध्ये सहभागी व्हायला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तोही इथे बघायला मिळतो आहे। अंधशाळेची ही सगळी मुलं आहेत, खरं तर या प्रवासाचा आनंद त्यांना घ्यायला मिळणं हे सुद्धा त्यांच्यासाठी एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचं आहे। आणि या पहिल्या प्रवासात पंतप्रधानांच्या बरोबरीने जवळपास हे 6-7 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, ज्यांच्याशी पूर्ण वेळ पंतप्रधान संवाद साधताना बघायला मिळत आहे। त्यांच्याकडनं त्यांच्या सगळ्या कामाविषयी, त्याचबरोबर शिक्षणाविषयी ते माहिती घेताना, चर्चा करताना बघायला मिळत आहेत। मेट्रोचा हा प्रवास सुरू आहे। आनंदनगर मेट्रो रेल्वे स्टेशन, गरवारेनंतरचं जे पुढचं मेट्रो रेल्वेचं स्टेशन आहे त्या ठिकाणी, पहिल्या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी मेट्रो आता दाखल झालेली आहे। या स्टेशनवरती ही मेट्रो थांबलेली आहे। इथून पुढचा टप्पा आहे तो म्हणजे वनाज इथल्या मेट्रो स्टेशनचा। आनंदनगरमधल्या मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रो दाखल झाल्यानंतर पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत इतर मंत्री, इतर सगळे नेते हे आता इथनं बाहेर पडताना बघायला मिळत आहेत। या सगळ्या विद्यार्थ्यांना भेटून, त्या सगळ्यांना आशीर्वाद देत पंतप्रधान इथनं बाहेर पडताना दिसत आहेत। आणि त्यानंतर MIT इथं जी सभा आहे त्या सभेच्या ठिकाणी पंतप्रधान दाखल होणार आहेत आणि एक अधिकृत सोहळा जो या लोकार्पणाचा आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। इथे पंतप्रधान पुणेकरांना संबोधित सुद्धा करणार आहेत। भाजपच्या वतीने या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आनंदनगर मेट्रो स्टेशनमध्ये ज्या पद्धतीने गरवारेचं मेट्रो स्टेशन होतं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सगळ्या सोयी होत्या तशाच आता आनंदनगरच्या मेट्रो रेल्वे स्टेशनवरती सुद्धा असलेल्या बघायला मिळतात। पंतप्रधान आता मेट्रो स्टेशनमधनं बाहेर पडत आहेत। त्यांच्यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र बाहेर येताना पाहायला मिळाले। त्यांच्या पंतप्रधानांच्या समवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुरुवातीपासूनच, दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यापासूनच अगदी त्यांच्या शेजारी असलेले बघायला मिळत आहेत। तर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे जे इतर 2 मंत्री सेनेचे आहेत ते देखील प्रोटोकॉलच्या मुख्यमंत्री याला हजेरी लावू शकले नसल्यामुळे, या दौऱ्यात हजेरीला लावणार नसल्यामुळे हे 2 मंत्री सुद्धा या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रोटोकॉलचा भाग म्हणून आम्ही या कार्यक्रमात सहभागी होतो आहे, सरकारतर्फे, महाविकास आघाडीतर्फे सहभागी होतो आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेलं होतं। आणि आता पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये हे सगळे नेते त्यांच्या समवेत असलेले पाहायला मिळतात। असं असलं तरी बाहेर राजकीय पक्षांकडनं थेट विरोधाची भूमिका, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या दोनही पक्षांकडनं थेट विरोधाची भूमिका घेतलेली बघायला मिळते। पंतप्रधान मोदी हे पहिला प्रवास, पुणे मेट्रोचा अधिकृत प्रवास जो आहे लोकार्पण झाल्यानंतरचा, त्यानंतर गरवारेपासून आनंदनगरच्या मेट्रो रेल्वेच्या स्थानकावरती दाखल झालेले आहेत आणि या आनंदनगरच्या स्थानकावरती शुभेच्छा देऊन ते तिथनं बाहेर पडताना बघायला मिळत आहेत। या मेट्रो स्टेशनवरनं बाहेर पडल्यानंतर त्यांचे सगळे सुरक्षाकर्मी देखील त्यांच्यासोबत आहेत, त्याचबरोबर मंत्री देखील त्यांच्यासोबत आहेत। पुण्यातले भाजपचे नेते, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, उदयनराजे भोसले हे महापालिकेमध्ये त्यांच्या दौऱ्यात सहभागी झालेले बघायला मिळाले। या सगळ्यांसमवेत पंतप्रधान आता प्रवास करून आलेले आहेत आणि आनंदनगर मेट्रो स्टेशन, जे कोथरूडमधलं पहिलं मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनवरनं बाहेर पडून ते आता MIT च्या ग्राउंडवरती, जिथे जाहीर सभा होणार आहे, त्या ठिकाणाच्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केलेला आहे। आनंदनगरमध्ये आनंदनगरमधनं बाहेर पडल्यानंतर आता MIT मध्ये त्यांच्या सोहळ्यामधला महत्त्वाचा टप्पा म्हणजे या सगळ्यांचं अधिकृत लोकार्पण हे पार पडणार आहे। मेट्रोचा पहिला प्रवास झाल्यानंतर पंतप्रधान हे आता MITच्या दिशेने येताना बघायला मिळत आहेत। या ठिकाणी जे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प मानले जात होते, जे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये गेल्या वेळेला ज्याचं आश्वासन दिलेलं होतं, ते प्रकल्प म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचा अनावरण सोहळा जो महापालिकेमध्ये पार पडला आणि त्याच्यानंतर
पुणे शहरातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचं उद्घाटन असेल, मुळा मुठा पुनरुज्जीवन प्रकल्पाचं उद्घाटन असेल, त्याचबरोबर ई बसेस आणि ई डेपोचा लोकार्पण सोहळा असेल आणि याचबरोबर आर के लक्ष्मण गॅलरी जी बालेवाडीमध्ये उभारण्यात आलेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा असेल. या सगळ्या हे सोहळे पार पडताना बघायला मिळत आहेत. हे सगळ्याचं अधिकृत लोकार्पण हे MIT मध्ये होईल आणि या ठिकाणी पंतप्रधान नेमकं काय संबोधित करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कारण थेट टीका या संपूर्ण दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी केलेली या संपूर्ण दौऱ्यावरती बघायला मिळाली होती. कालच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आधी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या सगळ्या परिस्थितीची आठवण करून देत शरद पवार हे असं म्हणाले होते की उद्घाटनं आणि हे सगळे कार्यक्रम महत्त्वाचे आहेतच आणि त्याचबरोबर आम्ही स्वागत करू पंतप्रधानांचं, मात्र याचबरोबर मुलांची सुरक्षितता आणि मुलं सुरक्षितपणे परत येणं हेही महत्त्वाचं आहे असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता. त्याचबरोबर मेट्रोचं काम अर्धवट आहे कारण आत्ता जे लोकार्पण झालेलं आहे ते एका फेजचं म्हणजे वनाज ते गरवारे हा जो पहिला टप्पा आहे याच फेजचं लोकार्पण झालेलं आहे. इथून पुढे शिवाजीनगर असेल, महापालिका असेल, इथपासून ते रामवाडीपर्यंतचा नगर रोडचं जे रामवाडीचं शेवटचं स्टेशन आहे मेट्रोचं तिथपर्यंतचा मोठा पल्ला मेट्रोला गाठायचा आहे. तिथली कामं सुरू आहेत सध्या आणि त्यामुळे अर्धवट मेट्रोचं उद्घाटन होतं आहे अशा पद्धतीने टीका केलेली होती पंतप्रधानांवरती शरद पवारांनी आणि या टीकेला ते काय उत्तर देतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. महापालिका निवडणुकांची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरीसुद्धा शेवटचे काही दिवस आहेत ज्याच्यानंतर प्रशासक नेमला जाणार आहे. पुणे महापालिकेवरती 14 तारखेनंतर प्रशासक नेमला जाईल आणि त्याआधी बजेट मांडणं असेल, लोकप्रिय घोषणा करणं असेल किंवा जाहीरनाम्यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची पूर्तता केली हे दाखवणं असेल, हे सगळ्या गोष्टी भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि त्याच कुठेतरी होत असलेल्या आता बघायला मिळत आहेत. आणि आज या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे ज्याला पुणेकरांनी, भाजप कार्यकर्त्यांसोबत इतर पुणेकरांनी सुद्धा सिक्युरिटी असून आणि प्रचंड ऊन असून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे. MITच्या ग्राउंडवरती जिथे ही सभा पार पडणार आहे तिथे अक्षरशः शेवटच्या जी संपूर्ण मंडप आहे त्याच्या शेवटापर्यंत सगळे भाजपचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर जे पुणेकर नागरिक इथे आलेले दाखल झालेले आहेत ते सगळे असलेले बघायला मिळत आहेत. पुणेकरांनी तर या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहेच, पण महापालिकेमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं त्या ठिकाणी सुद्धा जे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांची पंतप्रधानांनी आवर्जून भेट घेतली आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण ठरला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. पंतप्रधानांची उपस्थिती, त्यांचं संबोधन हे या सगळ्यांसाठी अत्यंत उत्साहाचं, अत्यंत उत्सुक्याचं असलेलं बघायला मिळतंय. आणि MITच्या ग्राउंडवरती आता पुणेकर वाट पाहत आहेत ते पंतप्रधान इथे दाखल कधी होणार याचीच. अगदी प्राची दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे थोड्याच वेळात MITच्या दिशेनं आता मोदी निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते तिथं दाखल होतील, सभा घेणार आहेत, तिथं काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.